बघा माळशी भांडती. ए टीव्ही लावू नको. पुढच्या आठवड्यात पेपर राहायचं. तुमचे व्हिडिओ कसे असतात ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. गाईज बघा माळशी भांडती. गेली आतवरी का गं डॉली? हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर बघा आमची डॉली ना, ए आरो आवाज कमी कर, आवाज कमी कर. तर बघा आमची डॉली ना आरू सोबत भांडणं करते, दोघींची भांडणं चाललेली. आणि कॅमेरा ओपन केला की लगेच दरवाजा लावून घेतला. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. तर ती चेंज करते त्यामुळे नाही दाखवलं. तर चला, त्यांच्यासाठी नाश्ता बनवते. शाळेतून आल्यात नुकतेच. शिरा बनवते, दूध गरम करून घेतले आणि शिरा बनवते, त्याच्यासोबत त्या खातील. तर चला, बनवते त्यांच्यासाठी नाश्ता. असा रवा भाजून घेते मी. व्हिडिओ बनवला का? हो दिसते, दिसते का? सगळ्यात घात दिसत. तर बघा मस्त शिरा बनवलाय मी. आणि आरू गेली दुकानात, डॉली बसली केस विंचरत. आणि हे दूध टाकून आता त्यांना खायला देणार आहे. दूध आरू आल्यावरच ओतणार आहे. आणि मला करायचं आहे दळण गव्हाचं. तर मी आता गहू काढते. होईल का मॅडम? डॉली मॅडम, दार उघड. आरू आलीस, दार उघड. आरू आली का? काय घेऊन आली? इकडेच गेली. कोण नाही आलं सोबत? नाही, मी कुणाला घेऊन जातले. आणू का मग? चला, शिरा नेऊन देते दोघींना. खाऊन जावा. कुठं जायचं आहे? दुकानात डबल. माझं कोणतं आहे? कोणतं पण ना? कोणतं पण घे. आता दोघीजण नाश्ता करणार आणि अभ्यास करणार आहे की नाही? अभ्यासाचं आणूनच ठेव, आधीच आणून ठेवलंय आरानी. काय नाही, अभ्यास नाही. ए टीव्ही लावू नको. पुढच्या आठवड्यात पेपर राहायचं. मग टीव्ही बघायचं का? पेपर आहेत ना आरा पुढच्या आठवड्यात. अभ्यास करा आता दोघीजण खाऊन. काय डॉली? कोणतरी एक होतं ती सारखं आरू डॉली करत होतं. मी गेलती तरी. कधी ग? कोण होतं नाही बावड. कधी आता गेलती तेव्हा का? मागं बघितलं तर खाली वाकायचं. मागं बघितलं तर खाली वाकायचं. असं कोण आहे? मन एकटं फिरत जाऊ नका, मी सांगत असते तुम्हाला. ओळखतात आमच्या इथं ना, सगळे आरू डॉलीला ओळखतात शिरवळमध्ये, अख्ख्या गावात. आणि या दोघींना सांगितलेलं पटत नाही. दोघी एकटे एकटे फिरत बसतात. आता बघितलं का? आरू डॉली म्हणून कोणतरी हाक मारत होतं आणि लपून बसायचं म्हणते कोण. हाक मारली तरी खाली काही लपायची गरज होती. मन एकटं फिरायचं नाही तिथे. घेऊन जायचं कोणाला तरी सोबत. तर चला, या दोघी करतायत नाश्ता शाळेतनं आल्यावर. तर आता मी बनवते, हे करते दळण. इकडं लावले कार्टून. तर बघा गाईज, काय बरं, हां, दळण निवडलं. गव्हाचं आणि बाजरीचं दळण निवडलं आणि दिलं डॉलीच्या पप्पापाशी. आणि आता फ्रेश झाले. आणि हा स्वेटर मी महाबळेश्वरमधून घेतलाय. कसा आहे नक्की सांगा.
आणि डॉली आमची बघा. ए डॉली उठ की, उठ ना, झोपायचं नाही तिने सांजेला बाळा, दिवाबत्ती करायची. उठ उठ उठ, दिवाबत्तीच टाईम. आरो इकडे. तर सगळेजण म्हणत होते तुम्हीच काय सारखं सारखं बोलता, पोरींना बोलायला लावा, पोरींचा आवाज ऐकायचा आहे. तर आरू बोल ग बाळा, काय बोलू? बोलायचं मी सांगते. या आरूचा आवाज ऐकायचा आहे ना तुम्हाला काय. तर बघा आरू आता आमची बोलणार आहे. मन आमचे व्हिडिओ कसे असतात ते नक्की सांगा, असं बोल. आमचे व्हिडिओ कसे असतात ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. सबस्क्राईब करा. हा या सबस्क्राईब करा. तू कितवीला आहे ते पण सांग. 7वीला. आरू आमची 7वीला आहे. हा आता डॉलीला बोलू आपण. डॉली ये, चल. डॉलीचा आवाज ऐका गायच आता. डॉलू बोल. तिथे बोलली ती. ए दार नको उघडू, व्हिडिओ काढते ना मी. आमचे व्हिडिओ कसे असतात नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय. आणि तू कितवीला आहे? कितवीला? 6वी. हां तर ऐकलं. आणि तुम्ही सगळे कमेंट करता पोरींना बोललेल्या पोरींना मिनी ब्लॉगमध्ये वॉइस ओव्हर द्यावा लागतो. त्याला काय असं डायरेक्ट व्हिडिओ काढता काढता बोलायचं नसतं. त्यामुळे त्यांचा वॉइस ओव्हर मी कशी घेणार? त्यांना किती वेळा मला शिकवावं लागेल, असं बोल तसं बोल. मी त्यांचा अभ्यासावर परिणाम नको व्हायला. फक्त त्यांना दाखवते आणि मी स्वतः वॉइस ओव्हर करते. असं लॉंग व्हिडिओमध्ये मी त्यांना घेत जाईन. तर ऐकला ना तुम्ही, आमच्या डॉली 6वीला आहे, आरू 7वीला आहे. बाय. तर आता त्यांचा अभ्यास वगैरे झालेला आहे, पण खेळायलाच कोण नाही आलं म्हणून घरात बसल्यात है ना. आणि ही डॉली अशीच करत 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 झोपी जाईल बघा इथं. उठ डॉली उठ, दिवाबत्ती करायचं उठ. तर चला गाईज, मी आता दिवाबत्ती करून घेते. बाय. ओयू. बाबाई नाही, अजून ब्लॉग पूर्ण पुढे आहे. तर दिवाबत्ती आधी करून घेते. गाईज तर बघा आता मम्मी देवाला वात लावणार आहे. देवाला वात लावते. आणि ही खिडकी आम्ही उघडतच नाही, कारण इथून वटवागळं एवढी आतमध्ये येतात, बोलायचं कामच नाही. बस त्या वटवागळांना आमचं घर आवडतंय काय माहिती. बस. ही खिडकी ओपन ठेवतो, कारण की इथून सगळ्या तडका मारलेला धुळीत जावा. आणि इथं वरच ट्यूब आहे, त्यामुळे इथं काही लाईटमुळं वटवागळं येत नाही, पण इथून लगेचच येतात. बस. बास काय, थांब की जरा. काय बाई एवढं जीवावर येतं यांना व्हिडिओ बनवायचा. पुरी माझा जरा सुद्धा मम्मीला सपोर्ट करत नाही. सगळे युट्यूब फॅमिली सपोर्ट करते, आमच्या लेकी सपोर्ट करत नाही. बर. जरा थोडासा बर. बस. एकटं जात जाऊ नका दुकानात. आहो कोण होती काय माहिती शहाणी. त्यांना बघून पोरं पुरी हाका मारते ते. आरू लय राग येतो मला, हानुसीच वाटत. अगं आपण हाक मारली ना तर तोंड तर दाखवायचं ना, खाली लपती. मुलगी होती का? हा मुलगी होती. तर आपण देवाला वाच लावूया. आरू आमची व्हिडिओ काढते. अरे ह्यात अगरबत्ती सांग थोडा फोडायला पाहिजे. दार पकड, देवाला वाच लावस्तवर. बापरे. वटवागू सुटली. आमच्या इथून ओढा जातो ना इथं बिल्डिंगच्या इथून, त्यामुळे खूप दिसतंय का? वटवाघळे नाही दिसत. खूप म्हणजे खूप वटवागळे येतात. खूप कमी वटवागुळ येतात खरं तर. आम्ही चौघी पण पळून बाहेर जातो, पप्पाच हाकलून लावतात. वटवागळाला म्हणतात अपशकुनी असतं, पण नेपाळमध्ये वटवागळाची पूजा केली जाते, त्यामुळे ते अपशकुनी नसतं. कोणताच पक्षी आणि प्राणी अपशकुनी नसतो. पाल असती. नाही, पाल तर लक्ष्मीचं वाहन आहे. हो, मग आता देवानं सृष्टी निर्माण केली. प्रत्येक पक्षाला, प्राण्याला, प्रत्येक सजीव त्याला काही ना काहीतरी वेगळं काहीतरी देऊन पाठवले. त्यामुळे कुठलाच प्राणी पक्षी अपशकुनी नसतो गाईज बास. बास. ओयू. काय काय नाही गाय कोण नाही खात. पास्ता नाही खातात आम्ही, बंद केलंय. नाही ते डॉलला क्रिकेट क्लास लावल्यापासून नूडल्स, पास्ता, मॅगी सगळं बंद झाले आमचं खायला. नाही खायला घालत मला कोण. चल या. अगं बस ना ग.
गाईज आता देवपूजा झाली आहे.